Hello, friend. Today we are going to discuss the most important concept in the Evidence Act, the confession and extrajudicial confession. तर कन्फेशन म्हणजे काय हे पहिले आपण जाणून घेऊ. कन्फेशन म्हणजे कबुली जबाब, एखाद्या गुन्ह्याची कबुली करणं त्याला कन्फेशन असं म्हणतात. आणि आता कन्फेशन मधले दोन प्रकार आहेत, ज्युडिशियल कन्फेशन आणि एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन. ज्युडिशियल कन्फेशन म्हणजे ज्यावेळेस एखाद्या मॅजिस्ट्रेट समोर किंवा एखाद्या जज समोर ते जेव्हा एखादा आरोपी कबुली जबाब देतो त्याला ज्युडिशियल कन्फेशन असे म्हणतात. मेड बिफोर मॅजिस्ट्रेट ऑर जज ड्युरिंग द ज्युडिशियल प्रोसिडिंग. ज्युडिशियल प्रोसिडिंग इन्व्हेस्टिगेशन असो, ट्रायल असो, या ज्युडिशियल प्रोसिडिंग मध्ये जर एखाद्या मॅजिस्ट्रेटकडे जर एखादं स्टेटमेंट दिलं तर त्याला ज्युडिशियल कन्फेशन असं म्हणतात. आता एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन मेड एनिव्हेअर एल्स सच ॲज टू पोलीस, फॅमिली ऑर पब्लिक. मॅजिस्ट्रेटच्या व्यतिरिक्त जर पोलिसांकडे एखादं कन्फेशन दिलं, एखाद्या फॅमिली मेंबरकडे दिलं किंवा पब्लिकमध्ये कोणालाही एखाद्या मित्राला दिलं किंवा कोणालाही रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या माणसाला जर कन्फेशन दिलं, ते कन्फेशन म्हणजे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन. आता उदाहरणार्थ की समजा एखाद्या व्यक्तीनं मर्डर केला आणि तो मर्डर केल्यानंतर एखाद्या ॲटोमध्ये जाताना त्या ॲटोवाल्याला सांगतो की मी अमुक अमुक व्यक्तीचा या ठिकाणी मर्डर केला. हे जे त्याचं कन्फेशन आहे हे एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन मध्ये जाईल. त्यानंतरचा महत्वाचा जो फरक आहे, रेकॉर्डेड विथ द प्रोसिजर सेफगार्ड ॲज आउटलाईन इन लॉज लाईक सेक्शन 164 ऑफ इंडियन CRPC आणि 183 ऑफ BNSS. म्हणजे ज्युडिशियल कन्फेशनचं जे रेकॉर्डिंग आहे ते एका सेफगार्ड प्रोसिजरनं होईल. 164च्या स्टेटमेंट CRPCचं जे सेक्शन 164 आहे त्याच्यानुसार, किंवा नवीन कायदा जो आता आलेला आहे 183 183 ऑफ BNSS. तर BNSच्या 183 मध्ये असं ज्युडिशियल सेफगार्ड मध्ये त्याचं रेकॉर्डिंग होईल. पण नो फॉर्मल ज्युडिशियल रेकॉर्डिंग रिलाइज ऑन विटनेसेस टू प्रूव्ह इट वॉज मेड. त्यामध्ये असं काही कोणताही ज्युडिशियल म्हणजे कोणताही सेफगार्ड नाही आहे. असंच कोणाला तरी सांगितलं की मी अमुक अमुक क्राईम केलेला आहे, मी कोणाचा तरी मर्डर केलेला आहे किंवा मी कुठंतरी चोरी करून आलेला आहे, एका मित्राला सांगणं किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीला सांगणं, तर ते झालं एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन. पण ज्युडिशियल कन्फेशन म्हणजे 164 नुसार ज्यावेळेस कोर्टासमोर घेतलं जाईल ते म्हणजे ज्युडिशियल कन्फेशन. त्यानंतर जनरली कन्सिडर स्ट्रॉंग प्रूफ ऑफ गुड. ज्युडिशियल कन्फेशन जे आहे हे जनरली असं कन्सिडर केलं जातं की स्ट्रॉंग प्रूफ ऑफ गुड, म्हणजे त्याचा जो गुन्ह्याची कबुली आहे त्याचा हा एक स्ट्रॉंग प्रूफ आहे, एक भक्कम पुरावा असं मानलं जाईल. जनरली कन्सिडर स्ट्रॉंग प्रूफ ऑफ गुड, एक चांगल्या प्रकारचा पुरावा, स्ट्रॉंग प्रूफ गुन्ह्याचा, हा या ज्युडिशियल कन्फेशनच्या मार्फत जो कबुली जबाब दिला जातो त्याच्यासाठी मानला जातो. पण एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनच्या बाबतीत वीक पीस ऑफ एव्हिडन्स प्रॉन टू बी बेइंग फॉल्स ऑर करशूड, म्हणजे एक वीक पीस ऑफ एव्हिडन्स आहे. म्हणजे त्यामध्ये शक्यता आहे की फॉल्स असण्याची आणि धमकावून घेण्याची, कोणावरला तरी धमकावून त्याच्याकडून कबुली घेण्याची शक्यता त्यामध्ये जास्त आहे. समजा पोलिसांकडे एखादं जर स्टेटमेंट दिलं तर पोलिसांकडे त्यामध्ये शक्यता अशी असते की पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे, पोलिसांच्या धाकामुळे किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या धाकामुळे ते एखादं जे स्टेटमेंट त्यांच्याकडे दिलं जाते ते त्यामध्ये शक्यता असते की ते फॉल्सही असू शकते किंवा जबरदस्तीनं गेलेलं असते. त्यानंतर द पर्सन रेकॉर्डिंग इट मस्ट मॅजिस्ट्रेट ऑर जज डझंट ऑलवेज नीड टू बी कॉल एज अ विटनेस. समजा 164 मध्ये जे कन्फेशन दिलेलं आहे, तर ज्यांच्याकडे ते कन्फेशन दिलं, ज्युडिशियल ऑफिसरकडे कन्फेशन दिलेलं आहे, मॅजिस्ट्रेट आहे, जज आहे, त्यांच्याकडे जर ते कन्फेशन दिलेलं आहे तर ती जी व्यक्ती आहे मॅजिस्ट्रेट किंवा जज, त्यांना नीड टू बी कॉल एज अ विटनेस, डझंट ऑलवेज नीड, म्हणजे त्यांना बोलावून ते त्यांचा पुरावा घेण्याची काही गरज नाही किंवा त्यांनी येतील आणि ते सांगतील की हो यांनी माझ्याकडे असा कबुली जबाब दिला होता. इट नीड नॉट बी कॉल एज अ विटनेस, म्हणजे त्यांना ऑलवेज बोलावलं जाणार नाही. एखाद्या एक्सेप्शन सर्कमस्टन्सेस मध्ये त्यांना बोलावलं जाईल, पण त्यांना बोलवायची गरज नाही. ते त्यांच्याकडे असलेला जो रेकॉर्ड केलेला आहे त्या आधारावर ते सबस्टॅन्शियल पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून त्याला कन्सिडर केला जाईल. पण तसं मस्ट बी प्रूव्ह बाय कॉलिंग द पर्सन हू हर्ट इट वॉज ॲज अ विटनेस. समजा पण एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन जे आहे
त्यावेळेस तो ज्या व्यक्तीकडे ते दिल्या गेलं त्या व्यक्तीला पुरावा म्हणून द्यावा लागेल की हो माझ्याकडे अमुक व्यक्तीनं अमुक गुन्ह्याची कबुली दिली होती, अमुक आरोपीनं मला सांगितलं होतं की मी मर्डर केला, अमुक आरोपीने सांगितलं होतं की मी चोरी केली, तर तो ज्या व्यक्तीकडे दिलं त्याला विटनेस म्हणून बोलावा लागेल. पण ज्युडिशियल कन्फेशन मध्ये मॅजिस्ट्रेटकडे दिले जाते किंवा जजकडे दिले जाते तर त्यांना विटनेस म्हणून बोलवायची गरज नाही. आता या सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रिअरली सफिशियंट फॉर कन्व्हिक्शन ऑन इट्स ओन नीड स्ट्रॉंग सपोर्टिंग एव्हिडन्स. म्हणजे केवळ एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनच्या आधारावर त्याचा कन्व्हिक्शन आरोपीला दिल्या जाणार नाही, कारण की स्ट्रॉंग सपोर्टिंग एव्हिडन्स त्याच्यासोबत जर काही आणखी स्ट्रॉंग सपोर्टिंग एव्हिडन्स असतील तरच त्याच्या आधारावर कन्व्हिक्शन दिलं जाईल. केवळ एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनच्या आधारावर त्याला आरोपीला कन्व्हिक्शन देता येणार नाही. समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं की माझ्याकडे येऊन याने मर्डरची कबुली दिली किंवा मी मर्डर केला असं सांगितलं, अमुक अमुक ठिकाणी मर्डर केला, या हत्यारानं मर्डर केला, एवढं सफिशियंट नाही. त्याच्यासोबत आणखी नीड स्ट्रॉंग सपोर्टिंग एव्हिडन्स, कशा प्रकारचे आणखी एव्हिडन्सही सपोर्टिंग लागतील. म्हणजे काही आय विटनेसेस असतील, इन्फॉर्मंट असेल, अशा प्रकारच्या इतर एव्हिडन्स जर असतील तरच ते एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फ्युजन कॅन बी कन्सिडर ॲज ए एव्हिडन्स and can be considered as a proof of guilt, but the judicial confession need not be as a supportive evidence. On the basis of the judicial confession also the accused can be convicted. So in this video we see the most important difference between the judicial confession and extrajudicial confession and what is the confession. So this will be helpful for your future as a lawyer or as a judicial aspirant. So we meet in the next lecture. Till then, good day and goodbye.